समाज ब्रिगेड के अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ के समर्थन में शिवसेना के ठाकरे गुट ने आक्रामक रुख अपनाते हुए अक्कलकोट में विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर मुख्य आरोपी बीजेपी पदाधिकारी दीपक काटे के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। समाज ब्रिगेड के अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ पर रविवार को सोलापुर के अक्कलकोट में सीआई से हमला किया गया। यह हमला बीजेपी पदाधिकारी दीपक काटे ने उस वक्त किया जब गायकवाड़ सकल मराठा समाज के कार्यक्रम में शामिल होने गए थे। हमले के बाद विरोधियों पार्टियों ने बीजेपी के खिलाफ मोर्चा खोल दिया। आज एक तरफ इसका असर मुंबई के विधान भवन में देखने को मिला, जहां शरद पवार गुट सरकार के खिलाफ काफी आक्रामक नजर आया। वहीं अब ठाकरे गुट की ओर से सोलापुर में भी तीव्र विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान आंदोलनकारियों ने दीपक काटे के खिलाफ जोरदार नारेबाजी की। दीपक काटे के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग के साथ अक्कलकोट में कदम नहीं रखने की चेतावनी दी गई। काल स्वामी समर्थाच्या पुण्यनगरीमध्ये या भाजपची एजंट दीपक काटे त्यांच्या सहकार्याने मराठा समाजाच्या प्रवीणदादा गायकवाड यांना येऊन काळीशाही फेकून या लोकशाहीचा हत्या केलेला आहे। हा या लोकशाही विचाराचा हत्या आहे। त्याचा प्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांचा धिक्कार करतो। प्रवीणदादा, आपण येताना थोडी आमच्या पक्षाला आमच्या पदाधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं असतं, त्यांचा बंदोबस्त आम्ही इथंच वेळ केला असतो। झालं, देर आहे दुरुस्त आहे। यापुढे या दीपक काटेला माझा खुला चॅलेंज आहे, तुझ्या गांडीत दम असेल तर तू अक्कलकोटला ये, तुझं नरडा आम्ही इथेच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण तुझं नरडा दाबल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला विरोध करायचा असेल तर लोकशाहीच्या पद्धतीने अनेक आंदोलन आपण करू शकला असता। आपण काळाशाही फेकणे हे मानवतेचा हत्या आहे, हे विचाराची हत्या आहे, याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो व निषेध व्यक्त करतो। हे यांच्यावरती कडक कारवाई होणं अपेक्षित आहे। हा भाजपचे पिल्लू असल्याने याच्यावरती कडक कारवाई होईल याची शाश्वतता कमी आहे, कारण तो आपला भाजपचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा अतिशय जवळचा पिल्लू आहे व देवेंद्र फडणवीस साहेबांचा लाडका असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई होत नाही। आपण देशात बघता प्रत्येक गोष्टी जो भाजपचा आहे तो आपला, तो सरकारचा, आणि जो बाहेरचा आहे तो कार्टा, याप्रमाणे या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू असलेला आपण सगळ्यांनी बघत आहात। जर त्याच्यावरती कडक कारवाई आणि मोठी त्याच्यावरती अजामीनपत्र गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई केली नाही तर आपण लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन आणि रस्ता रोको यापेक्षा तीव्र आंदोलन आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोट पक्षाच्या वतीने आपण करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।